आणि त्या बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये जिल्ह्यातही मुसलमानांकडून लैंगिक शोषण होत आहे। मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत, रॅकेट चालवलं जात आहे। अमरावतीनंतर कोल्हापूरमध्ये देखील हे अश्लील व्हिडिओ प्रकरण समोर आलंय। तरुणींचे व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा हा प्रकार आहे। पुलाची शिरोली इथून नराधम शाहिद सनदेला या संपूर्ण प्रकरणात अटक करण्यात आली आहे। शाहिद सनदेकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ असल्याचा पोलिसांना संशय आहे। शाहिदचा मित्र शाहरुख मात्र फरार आहे। पोलीस त्याचाही शोध घेत आहेत। दरम्यान शिरोलीच्या या हैवानानं आपल्या पापाची कबुली दिली आहे। शाहिद सनदेनं गुन्ह्याची कबुली दिली। शाहिदचा साथीदार शाहरुख मात्र फरार आहे। माझे अनेक हिंदू मुलींशी संबंध होते, शारीरिक संबंध होते व त्यांचे फोटोज व्हिडिओ मी अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनवर ठेवलेले माझ्या मर्जीने मी आता डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार। दरम्यान वासनांद शाहिदवरती त्याचाच बाप भडकलाय। मुलाला फाशी देण्याची त्यांनी मागणी केली आहे। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे संदेह कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शोधित न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। दरम्यान शाहिदच्या वडिलांनीच आपल्या मुलाला फाशी द्यावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे। कोल्हापूरच्या शिरोलीमधली घटना आहे। अनेक मुली महिला या संपूर्ण प्रकरणात अडकल्याचं देखील म्हटण्यात येतं। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोली पुलाची या ठिकाणी घडलेल्या अश्लील व्हिडिओच्या प्रकरणाबद्दल सकल हिंदू समाज त्याचबरोबर सर्व पक्षाचे कार्यकर्ते कोल्हापूर जिल्हा पोलीस मुख्यालय या ठिकाणी आले होते। त्या सर्वांनीच एकमुखी मागणी केली आहे की शहीद सनदे कुटुंबियांच्या घरावर बुलडोजर चालवा अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी इंगवले यांनी केली आहे।